तर यानंतरची बातमी येते मीरा रोडमधून। मीरा रोडमध्ये मुसलमानांची मगरुरी दिसून आली। नयानगर येथे श्रीराम यात्रेवर मुसलमानांनी हल्ला केला। हल्ला करत वाहनांची तोडफोड करण्यात आली। श्रीराम भक्तांना मारहाण करण्यात आली। पोलिसांकडून या दंगलखोरांना अटक करण्यात आलेली आहे। मीरा रोडमध्ये राम भक्तांना मारहाण करण्यात आली। या दंगलखोरांना अटकेत घेतलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे। जयराज, आज खरं तर राम प्राण प्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झालाय, मात्र ही जी एक बातमी येते त्या संदर्भात अधिक माहिती। नक्कीच ज्यांनी आपण पाहिलं असेल का आज जगभरामध्ये पूर्ण जगाचं लक्ष हा पूर्णतः अयोध्येवरती होतं। अयोध्येवरती आज रामलल्लांचं प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पाडण्यात आलेला आहे आणि एकूणच मुंबईच्या मीरा रोड या परिसरामध्ये नयानगर या परिसरामध्ये आपण पाहिलं असेल दृश्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे रामलल्लांचं जे जयघोष होत होता, जी रॅली निघालेली होती, त्या रॅलीवरती काही समाजकंटकांनी हल्ला केला आणि त्यांच्या गाड्या ज्या आहेत गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत। काही लोकांवरती मारहाण करण्यात आलेली आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल का 5 ते 6 जण गंभीर जखमी आहेत आणि 20 ते 22 जण किरकोळ जखमी आहेत। त्यांना सर्व जखमी आणि किरकोळ जखमींना भाईंदरच्या टेंबा हॉस्पिटलमध्ये भीमसेन जोशी या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याने एकूणच पाहायला गेलं तर ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेने एकूणच पूर्णतः परिसर जो एक हादरलेला आहे, कारण की पूर्णतः देश हा रामलल्लांच्या आगमनाचा त्यांच्या प्राणप्रतिष्ठेचा वाट पाहत होता आणि जल्लोष करत होता आणि ह्या अशा घटनेने पूर्णतः देशभरामध्ये किंवा मुंबईचा परिसर असो, नालासोपारा, विरार, वसई, मीरा भाईंदर किंवा मुंबई असो, हा पूर्णतः परिसर एकूण या घटनेने पूर्ण हादरलेला आहे। कारण की अशा जर गोष्टी घडत असतील तर कुठे ना कुठे सुरक्षा व्यवस्थेची प्रश्नचिन्ह निर्माण होतो, कारण की अशा गोष्टी घडण्यामागचं कारण ज्या सुरक्षा व्यवस्था वेळेत मिळत नाहीये त्याच्याच कारण हे अशा गोष्टी घडत असतात। पण मात्र पोलिसांनी असं आवाहन केलेलं आहे। धन्यवाद जयराज, तुम्ही दिलेल्या या माहिती संदर्भात। तर यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। सीसीटीव्ही फुटेज तपासून जे लोक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही। अत्यंत कडक कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि जे लोक अशा प्रकारे हुडदंग करतायत, अतिक्रमण करतायत, वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी अवैध बांधकामं करतायत, अवैध धंदे करतायत, या सगळ्यांवर कारवाई केली जाईल।